नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलेली आहे. जयंत पाटील यांनी पडळकर यांच्यावर अशा पद्धतीनं त्यांचं नाव जरी घेतलेलं नसलं तरी त्यांच्यावरती जी टीका केलेली आहे ती पहिल्यांदाच अशी केली आहे आणि त्यामुळं त्या विषयावरती मी आज बोलायचं असं ठरवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आमदार गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातले आमदार आहेत. मूळचे ते सांगली जिल्ह्यातल्याच आटपाडी तालुक्यातले आहेत, परंतु त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातून त्यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आणि तिथून ते फार प्रचंड मतानं असं मताधिक्यानं ते निवडून आले. त्यांच्या विरोधामध्ये फार मोठी फळी तिथे उभारलेली होती. भूमिपुत्र आणि बाहेरचा उमेदवार असाही प्रचार जोरदार झाला. विशेषतः काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामधलेच जे बाहेर पडलेले जे लोक होते त्यांनी तसा प्रचार केला, परंतु त्या सगळ्यांच्या प्रचारावरती, त्या आरोप प्रत्यारोपांवरती मात करत गोपीचंद पडळकर हे मोठ्या मताधिक्यानं जत विधानसभा मतदारसंघातनं विजयी झाले. गोपीचंद पडळकर हे आता केवळ सांगली जिल्ह्यातलेच नेते आहेत किंवा जत तालुक्याचे नेते आहेत असं राहिलेलं नाही, तर ते संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांचं नेतृत्व आता भारतीय जनता पक्षातर्फे वाढवलं जातंय, त्याला प्रोत्साहन दिलं जातंय त्यांच्या नेतृत्वाला असं म्हणतात. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकर यांना फार पूर्वीपासूनच पाठबळ देतात असं म्हटलं जातं. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरुद्ध त्यांनी फार मोठी प्रचाराची आघाडी उघडली ती. गोपीचंद पडळकर यांच्या अत्यंत आक्रमक अशा प्रचाराच्या पद्धतीमुळं असं काही वेळेला त्या निवडणुकीच्या काळामध्ये असं वाटायला लागलेलं होतं की गोपीचंद पडळकर हेच पुढे जातात काय तिरंगी लढतीमध्ये. त्यावेळेला विशाल पाटील हे शेतकरी संघटनेतर्फे मैदानात होते, संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षातर्फे होते आणि गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवत होते. परंतु गोपीचंद पडळकर यांनी जो जोरदार प्रचार केला त्याचा थोडासा परिणाम असा झाला की काही मतं मोठ्या प्रमाणावर जी संजय काकांच्या विरोधातली मतं होती, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द संजय काका पाटील यांच्या विरोधातली काही मतं ही त्यांच्याकडे त्याचं ध्रुवीकरण झालं, पडळकर यांच्याकडं. विशालदादा पाटील यांनी काँग्रेसची आणि शेतकरी संघटनेशी संबंधित असलेली काही मतं घेतली आणि संजय काका पाटील पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं त्यावेळेला निवडून आले. गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळेच संजय काका पाटील निवडून आले असं सुद्धा नंतर बोललं गेलं, तशी चर्चा सुद्धा झालेली होती. अर्थात संजय काकांनी सुद्धा ते कधी मान्य केलं नाही आणि गोपीचंद पडळकर हे मान्य करणे शक्यच नव्हतं. तर त्यानंतर मात्र गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि मग त्यांना विधान परिषदेवरती पण संधी मिळाली आणि नंतर ते विधानसभेला आता निवडून आलेले आहेत. राज्यभर त्यांचं सतत वक्तव्य सुरू असतं, प्रत्येक ठिकठिकाणी त्यांच्या पत्रकार परिषदा सुरू असतात, वेगवेगळे उपक्रम त्यांचे सुरू असतात आणि आता महाराष्ट्रातला एक अत्यंत प्रभावी असा भारतीय जनता पक्षाचा युवा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे. विशेषतः हिंदुत्व ह्या मुद्द्यावरती ते अतिशय आक्रमकपणे बोलतात. म्हणजे आत्तापर्यंत हिंदुत्वाबद्दल बोलणारे जे आक्रमक नेते होते भारतीय जनता पक्षातले त्या सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा गोपीचंद पडळकर हे अधिक आक्रमकपणे बोलतात, अधिक जोरदारपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती ते टीका करतात. विशेषतः शरदचंद्र पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, त्यानंतर जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ते जोरदार सतत टीका करत असतात. रोहित पवार आमदार यांच्यावरही ते टीका करतात. पूर्वी जेव्हा अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, म्हणजे अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा गोपीचंद पडळकर हे त्यांच्यावरही टीका करायचे. अलीकडे ते महायुतीत आल्यामुळे त्यांच्यावरची टीका त्यांची बंद झालेली आहे. पण जयंत पाटील आणि शरद पवार यांना ते सातत्यानं लक्ष करतात. त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये कुठलाही त्यांचा मुद्दा ते सोडत नाहीत टीका करायचा, असं आतापर्यंत दिसलेलं आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्या काँग्रेसमधचं लक्ष सतत गोपीचंद पडळकर यांच्याकडे असतं.
त्यांच्या सतत शरद पवार आणि पवार घराणं आणि जयंत पाटील यांच्यावरच्या टीकेबद्दल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाराजीची भावना आहे. आणि साहजिकच जयंत पाटील हे कधी आपल्याला माहित आहे की जयंत पाटील हे फारसं कधी बोलत नाहीत. विशेषतः आक्रमक पद्धतीनं तर ते कधी फारसं बोलत नाहीत. त्यांचा तो स्वभाव नाही. जतमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता टीका केली. जयंत पाटील हे असं कुणाचंच नाव थेट घेऊन कधी टीका करत नाहीत. त्यांची ती पद्धत नाही. त्यांनी एका समारंभामध्ये खुद्द जतमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी अशी टीका केली की या तालुक्याचे नसलेले बाहेरचे असलेले एक नेते या तालुक्यात किंवा दुसऱ्या ठिकाणी मोठे मताधिक्य मिळवून विजयी होतात. यामुळं मतांच्या या विधानसभेच्या निवडणुकीतल्या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे असं जो संशय व्यक्त केला जातोय त्याला बळकटी येते. त्यांचा रोख स्पष्टपणे गोपीचंद पडळकर यांच्यावरतीच होता. जतमध्ये त्यांनी ही टीका केलेली होती आणि त्यावरनं आता असा एक तर्क केला जातोय किंवा केला जाणार आहे की जयंत पाटील हे आता गोपीचंद पडळकर यांना गंभीरपणे घ्यायला लागलेले आहेत. त्यांची पडळकरांची जी जयंत पाटलांच्यावरती सातत्यानं टीकास्त्र चालू आहे त्याची आता दखल त्यांनी अतिशय गंभीरपणे घेतलेली आहे. आणि जयंत पाटलांचा जो अत्यंत आवडता शब्द आहे की योग्य वेळ आली की करेक्ट कार्यक्रम करायचा, म्हणजे राजकीय दृष्ट्या त्या माणसाला चारी मुंड्या चित करायचं त्या नेत्याला, हा जो जयंत पाटलांचा कार्यक्रम आहे तो आता ते पडळकरांच्या विरुद्ध वापरणार का, त्या करेक्ट कार्यक्रम त्यांचा करणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अर्थात विधानसभेची निवडणूक अजून खूप दूर आहे. नुकतेच 8-9 महिने विधानसभेची निवडणूक होऊन झालेली आहे. त्यामुळे आत्ता तरी काय खुद्द यांचा गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची संधी जयंत पाटलांना मिळेल असं दिसत नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, जत पंचायत समितीची निवडणूक आहे, आटपाडी पंचायत समितीची निवडणूक आहे, आटपाडी नगर परिषदेची निवडणूक आहे आणि जत नगरपालिकेची पण निवडणूक आहे. या निवडणुकामध्ये जयंत पाटील अधिक लक्ष घालतील असं आता दिसतंय. कारण जतमध्ये ते सातत्यानं जात आहेत, तिथं सातत्यानं बैठका घेत आहेत. त्यावरनं जिल्हा परिषदेमध्ये जतच्या ज्या जागा आहेत त्या मोठ्या संख्येनं आहेत. त्यामध्ये अधिकाधिक जागा जिंकायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करेल आणि त्यासाठी काँग्रेस बरोबरची हात मिळवणीही अधिक बळकटपणे तिथं केली जाईल जयंत पाटलांकडून असा एकूण रागरंग दिसतोय. त्याचबरोबर जत नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्षाला यश मिळू नये, म्हणजे पडळकरांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाला यश मिळू नये असा प्रयत्न जयंत पाटील निश्चितपणे करणार असं एकूण त्यांची हालचाल तिथं दिसतेय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं ते बळकट करायचा प्रयत्न करतायत. त्या दृष्टीनं त्यांनी सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न चालू केलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा पडळकरांच्या विरोधामधला एक मोठा गट आहे. भारतीय जनता पक्षात अगदी थेट नसला तरी महायुतीत एक गट आहे आणि विशेषतः माजी आमदार विलासराव जगताप वगैरे ही सगळी मंडळी आहेत, ही काही पडळकरांच्या बाजूला जाणार नाहीत, अगदी ते महायुतीत असले तरी सुद्धा. त्यामुळं त्यांच्याबरोबर सुद्धा एखाद्या वेळेला जयंत पाटील जमवून घेतील आणि तिथं पडळकरांच्या भारतीय जनता पक्षाला यश मिळू नये जत तालुक्यात तरी आणि आटपाडी तालुक्यात सुद्धा त्यांच्या भागामध्ये पडळकरांच्या असा ते आटोकाट प्रयत्न करतील अशी एकूण चिन्ह दिसत आहेत. जयंत पाटलांचा एकूण स्वभाव आणि त्यांचं राजकारण पाहिलं तर ते त्याच पद्धतीनं जात असतं. त्याच दरम्यान पडळकरांचाही एक कार्यक्रम जतमध्ये झाला. त्यांनी दहीहंडीचा एक मोठा कार्यक्रम तिथं घेतला आणि ते असं म्हणले की दुष्काळी तालुका ही जतची ओळख आता पुसली जाणार आहे. 2 वर्ष फक्त मला तुम्ही संधी द्या, वेळ द्या. मी जतचा दुष्काळी तालुका हा सगळा जो आतापर्यंत त्याचा शिक्का आहे तो मी पुसल्याशिवाय राहणार नाही. अर्थात पडळकर यांचे जे विरोधक आहेत, म्हणजे महायुतीतले असतील किंवा महायुतीच्या बाहेरचे जे विरोधक आहेत, ते असं म्हणतात की हा शिक्का पुसून काढण्यासाठी पडळकर जतमध्ये सापडायला तरी पाहिजेत, जतमध्ये त्यांनी थांबायला तर पाहिजे. ते सर्वत्र सतत राज्यभर फिरत असतात. जतसाठी ते किती वेळ देतात असा सवाल यापूर्वी अनेकदा त्यांच्याबद्दल विचारला गेलेला आहे. त्यामुळं जतसाठी पडळकरांनी आमदार म्हणून काय काम केलेलं आहे 8-9 महिन्यात, अर्थात तो कालावधी कमी आहे, 8-9 महिन्याचाच फक्त कालावधी मिळालेला आहे त्यांना. परंतु या काळात सुद्धा त्यांनी जतमध्ये काय नेमकं काम केलं असा सवाल आता विचारला जातोय. आणि त्यामुळं हा पडळकर म्हणजे पडळकरांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व पक्ष यांच्यातला राजकीय संघर्ष हळूहळू वाढत जाणार जत तालुक्यामध्ये असा एकूण रागरंग दिसतोय. जयंत पाटलांनी या निमित्तानं मतचोरी हा जो विषय सध्या सगळीकडं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरेंनी आणि शिवसेना उभाठा यांनी जो लावून धरलेला आहे त्या संदर्भातही एक निशाणा साधायचा प्रयत्न केला.
मतचोरी झाली हे याच्यावरून असं दिसतंय की बाहेरची माणसं दुसरीकडे जाऊन निवडून येतात मोठ्या मताधिक्यानं. आता प्रश्न असा आहे की स्वतः सांगली जिल्ह्यामध्ये स्वतः जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातनं 2024च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम हे भिलवडी वांगी म्हणजे आत्ताचा पलूस कडेगाव मतदारसंघातनं ते निवडून आलेले आहेत. आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचेच म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच रोहित पाटील हे सुद्धा निवडून आलेले आहेत. मग हे कसे काय निवडून आले हा सुद्धा सवाल अर्थात भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना विचारणार आहेत की जर सगळीकडेच मतचोरी झालेली असती तर तासगाव कवठेमहांकाळ, इस्लामपूर आणि पलूस कडेगाव या 3 विधानसभा मतदारसंघातच मतचोरी कशी झाली नाही आणि बाकीच्या ठिकाणी कशी झाली असा सवाल निश्चितपणे त्यांना विचारला जाणार आहे. अर्थात राजकारण आहे, तेही राजकारणाच्या सोयीनं बोलणार. राजकारण हाच शेवटी राजकीय नेते त्या संदर्भातच बोलत राहणार हे उघड आहे. परंतु एक निश्चित आहे की जयंत पाटील यांच्यावरती सातत्यानं टीका गोपीचंद पडळकर करत आलेले आहेत आणि त्यामुळं ते त्यांचे समोरासमोर जरी आले काही निमित्तानं डीपीसीची मीटिंग असेल म्हणजे जिल्हा नियोजनची मीटिंग असेल किंवा अन्य कुठली असेल तर एकमेकाशी बोलणं सुद्धा टाळतात अशी परिस्थिती आहे. इतकी तीव्र स्वरूपाची टीका पडळकर सातत्यानं जयंत पाटील यांच्यावर करतात. प्रथमच जयंत पाटील यांनी त्यांना या पद्धतीनं एक प्रकारे त्यांना लक्ष केलेलं आहे, टार्गेट केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या पुढचा कार्यक्रम त्यांचा करेक्ट कार्यक्रम असणार आहे का असा सवाल साहजिकच आता निर्माण होतोय. पाहूया काय होतंय ते आणि जयंत पाटील आता नेमकं काय करणार, पडळकर यांच्यावरती आता ते कसं त्यांना लक्ष करणार. जत तालुका आणि आटपाडी तालुका जो पडळकरांचा मूळचा तालुका आहे या दोन्ही तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये ते कशी मोहीम राबवणार हे पाहणं मोठं उत्सुकतेचं आणि कुतूहलाचं ठरेल. आपण आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.